आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका जो आहे तो अनेक ठिकाणी बसलेला आहे. आपण ठाण्यातील अशाच बेकरीमध्ये आहेत की त्या ठिकाणचं बेकरी हे पाव उत्पादन करणारं जे पूर्ण बेकरी आहे ते पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. पाहायला गेलं तर सिलेंडरचा कमतरतेमुळे या ठिकाणी बेकरी जी आहे ते पूर्णतः बंद झालेली आहे. त्यामुळे आता उद्याचा पाव ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे अनेक ठिकाणी स्टॉलवरती नाश्त्यासाठी त्या ठिकाणच्या लोकांना आता वडापावचे देखील आता वांदे होतील अशीच भूमिका आता दिसून येणार आहे. पाहायला गेलं तर वडापावसाठी लागणारे जे मोठ्या प्रमाणात पाव असतात ते अनेक बेकरीमधनं तयार केले जातात आणि त्याच आता बेकरीवरती आता गॅस सिलेंडर संपल्यामुळे एकीकडे मैदा दिसून येतो तर दुसरीकडे हे मशीन जे आहे ते पाव तयार करण्याचं मशीन आहे आणि हे सिलेंडरवरती गॅस सिलेंडर LPG गॅसवरती तयार केलं जातं आणि ह्या भट्टीमध्ये हे पाव हे बनवले जातात. पाहायला तर ही पूर्णतः भट्टी ही जी आहे ते आता बंद स्वरूपात आहे. पाहू शकतो प्रत्येक पावाची लादी यामध्ये ठेवली जाते आणि तिला या ठिकाणी गरम केल्यानंतर त्या भट्टीतनं बाहेर काढलं जातं आणि अशा प्रत्येक रॅकमधनं जे आहे ते पावाच्या ट्रे ठेवले जातात. आणि आता सध्या तरी गॅस हे संपलेलं आहे आणि गॅस संपल्यामुळे पूर्णतः पावाची बेकरी ही बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या सकाळी अनेक लोकांना पाहायला गेलं तर वडापाव असेल इतर गोष्टीसाठी पावाची गरज असते, पावभाजी असेल या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पावाची गरज लागते. त्यामुळे नक्कीच अनेक ठिकाणी ह्या पाव नसल्या कारणास्तव अनेक वडापावांना देखील आता वडे विकणं मुश्किल होणार आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर सिलेंडर कधीपर्यंत येईल ह्याची प्रतीक्षा देखील करत आहे. मात्र सध्या सिलेंडरची जी आहे ते LPG सिलेंडर पुरवठा जो तो कमी येत असल्याकारणे कमर्शियल लोकांना याचा फटका बसलेला आहे. पाहायला गेलं तर ठाण्यातील 30% हॉटेल्स देखील बंद आहेत. त्यामुळे नक्कीच त्याचा फटका बसलेला आहे. आपण या ठिकाणी बेकरी चालवण्याची कामगारांशी आणि मालकांशी बातचीत करणार आहोत. कितने दिन एक गैस सिलेंडर एक भट्टी के लिए लगते हैं, लेकिन अब फिलहाल क्या परिस्थिति है, सिलेंडर ख़त्म होने के बाद कल जो पाव आप डिलीवरी करने वाले वो मिलने वाला है कि नहीं? सर अभी जब सिलेंडर नहीं मिल रहा तो डिलीवरी कैसे होएगा सर? डिलीवरी तो होएगा नहीं, 4-5 दिन से अपना बेकरी बंद है सर. इसकी वजह से डिलीवरी किधर हो नहीं पा रहा है, प्रॉब्लम आ रही है. सब लोग बोल रहे हैं पाव के लिए पाव दो पाव दो. पाव कहाँ से दे? सिलेंडर आएगा तो ही पाव मिलेगा ना सर. इसकी वजह से हम पाव बना नहीं पा रहे, हमें भी खाने की परेशानी हो रही है. हम क्या करें क्या नहीं. परवड़ने वाला जो वड़ा पाव रहेगा, भुर्जी पाव रहेगा, पाव भाजी रहेगा, इस तरह से हर एक की ऑर्डर कितने दिन में आती है और उनका क्या कहना है कि ऑर्डर नहीं मिलने के कारण उनकी भी जो गाड़ियां है ठेले हैं वो बंद होने वाले? सर जी उनके लिए क्या बोल सकता हूँ, वो तो डेली का डेली उनका ऑर्डर जाना पड़ता है सर. लेकिन जब अपने पास गैस ही नहीं है तो पाव बन नहीं रहा है तो उनको ऑर्डर दे नहीं पा रहा हूँ सर बिल्कुल भी. फिलहाल कितनी ऑर्डर डेली आप भेजते थे यहाँ से और कितना सिलेंडर लगता था दिन भर में? सर 1 से 2 सिलेंडर लगता है मेरा डेली का. लेकिन क्या करेगा, अभी 1 से 2 सिलेंडर लगने के बाद में अभी उन लोग को भी परेशानी हो रहा है. पाव के लिए पाव पाव भाई पाव कहाँ से मैं दूंगा जब मेरे पास गैस ही नहीं पा रहा है. लेकिन आपने कुछ ऑर्डर किया था गैस के लिए, कितने दिन हो गया है? अभी तक कुछ मैसेज आया क्या गैस कंपनी का, एजेंसी का कुछ इसके बारे में कुछ क्या करें? सर अभी कोई मैसेज नहीं है मेरे पास में सर. इसके लिए कोई मैसेज नहीं है, कोई प्रो नहीं है. ऊपर क्या कह रहे क्या वो लोग? गैस का भी कुछ बता ही नहीं रहे सर अभी तक कि हाँ मिलेगा नहीं मिलेगा, क्या है क्या नहीं. अभी कोई बात नहीं है सर. फिर इस तरह से ऐसे हालत रहेगी तो कामगार वर्कर्स का क्या होगा? खाना पकाने को भी आपको गैस नहीं है, फिर कहाँ पे खाना खाने जाएंगे और किस तरह से रहेगी? सर ये तो हमारे लिए बहुत परेशानी वाली बात है. अभी क्या कर सकते हैं बताओ, कैसे करेगा. अभी गैस मिलेगा तो ही आदमी काम कर सकता है, लेकिन क्या करेगा जब वो लोग कोई जवाब ही नहीं दे रहे हमें. बड़ा नुकसान हो सकता है इसमें. जी नुकसान बड़ा भी हो सकता है सर. अभी क्या करेगा नुकसान के लिए. अभी 4-5 दिन तो हो गए अपना बेकरी बंद हुए हुए. अभी ये भी नहीं मालूम कब तक बंद रहेगा. जी कामगार लोक आहेत त्यांना आता उपजीविकेचं साधन होतं. मुंबईमध्ये आल्यानंतर अनेक ठिकाणी ते नोकऱ्या पकडत असतात आणि मात्र अशाच ठिकाणी बेकरी जे आहे ते बंद झाल्यामुळे अनेक कामगारांची उपासमारीची वेळ येणार आहे. अनेक लोक लांबनं या ठिकाणी कामाला असतात. आपके यहाँ पे हर एक वर्कर काम करता है, क्या लगता है इस तरह से बंद होने के बाद बेकरी तो आने वाले समय में जो आपको मुआवजा मिलने वाला है, पैसा मिलने वाला है, वो कहाँ पे तो कम मिल सकता है या गांव जाना भी पड़ सकता है? ऐसे लोग जाना पड़ सकता है. पैसे वैसे कुछ नहीं मिलेंगे. जितने दिन ड्यूटी करोगे उतने पैसे मिलते हैं, उससे आगे कुछ मिलता नहीं है. नहीं. क्या लगता है सिलेंडर आना जरूरत है? सरकार बोल रही है एक तरफ से सिलेंडर दिया जा रहा है, लेकिन इस तरह से यहाँ पे सिलेंडर की कमतरता दिख रही, कटौती दिख रही. यहाँ सिलेंडर का रोज मैसेज कर रहे हैं, रोज बुकिंग कर डाल रहे हैं, आता नहीं है मैसेज.
सिलेंडर नहीं आ रहा है। आज चार दिन हो गए बंद हुई बेकरी। क्या मांग रहेगी सरकार से गैस एजेंसी के जो लोग हैं उनके बारे में? अब गैस देना चाहिए ना सरकार को, सबको पहुंचाना चाहिए ना, खाने पीने को सबके वांदे हो रहे हैं। गाड़ी भाजी है, पाव है, यहाँ 2-4-10 हज़ार पाव बनता है, सब खत्म हो गया कि कैसे चलेगा। दिवसाला 10,000हून अधिक पाव ज्या बेकरीमध्ये बनत असतात तीच बेकरी जी आहे ते पावाची जी आता बंद पडलेली आहे. पाहू शकतात पूर्णतः बेकरी या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून गॅस सिलेंडर नाही आहे. त्यांना स्वतःला जेवणासाठी या ठिकाणी गॅस सिलेंडर लागत असतो, तो देखील आता या ठिकाणी पूर्णतः संपलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पाव बनवण्यासाठी जे कॅरेट आहेत त्यामध्ये भट्टीमध्ये ठेवले ते पूर्णतः रिकामे या रॅकमध्ये लागण्यात आले. जवळपास दिवसभरात 10,000 पाव याच बेकरीमधून जात असतात. अशा अनेक बेकरींना आता सिलेंडर न मिळाल्यामुळे मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे. आणि या मैद्याच्या पोती आहेत, हे मैदा देखील ह्या ठिकाणी माल पूर्णतः पडून आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी आता पूर्णतः पावाची बेकरी बंद ठप्प झाल्यामुळे मोठं नुकसान ह्या व्यावसायिकांना बसलेलं आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर दिवसभरात 10,000 पाव जे ते वडापावसाठी असेल या पावभाजीसाठी असेल या अंडा भुर्जीच्या गाडीवरती हे जात असतात पाव. आणि त्या ठिकाणच्या लोकांना देखील पाव मिळत नसल्यामुळे त्यांचा देखील आता जे व्यवसाय जो आहे तो ठप्प होण्याच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सरकारने आणि गॅस एजन्सीने लवकरात लवकर सिलेंडर द्यावं अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता गॅसचा तुटवडा कधी जो कमतरता आहे तो कधी पूर्ण होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अजय सह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.